सो हाय एव्हरीवन, मी निकिता आणि स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. आता बरेच दिवस झाले गावाला येऊन म्हटलं चला गावाकडचं जे घर आहे त्याचा एक ब्लॉग बनवूया. आजूबाजूचा परिसर, शेती आणि घरी माझं जे रुटीन असतं त्यावर म्हटलं एक व्हिडिओ बनवू. म्हणून आजच्या दिवसभराची जे काही रुटीन आहे माझं, जे काही मी शूट करू शकते तेवढं तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते. सकाळचे ऑलमोस्ट 6 ते 6:15 वाजलेत आणि मम्मीनी सकाळी सकाळी पहिलं बाहेरचे ब्लॉक धुण्याचं काम चालू केलं. की आरव उठल्यावर ते काही काम होत नाही, मग त्यानंतर आम्ही दोघी मिळून घरातली कामं पटपट आवरून घेत असतो. सकाळी सकाळी पप्पांचा डबा असतो आणि आरव उठल्यानंतर तो आम्हाला काही काम व्यवस्थित करू पण देत नाही. मग 8-8:30पर्यंत घरातली जी काही स्वयंपाक वगैरे आहे, क्लिनिंग, भांडी वगैरे 9च्या आसपास आमचं सगळं आवरलेलं असतं. आणि आज सिंपल भेंडीची भाजी बनवायची होती, त्यामुळे माझं अजून लवकर आवरून गेलं. त्यानंतर म्हटलं थोडीशी घरातली साफसफाई करावी. तशी डीप क्लिनिंग वगैरे सगळं मम्मीच करतात, पण आज म्हटलं चला मला पण माहेर जायचं 1-2 दिवसांनी, थोडंसं करून घ्यावं. यांची पण मध्ये मध्ये लुडबुड चालू असते किचनमध्ये. तसं तर ते 9पर्यंत उठत नाहीत, पण एका दिवशी लवकर उठले की मग थोडीशी ते पण मदत करतात आरवला सांभाळायला वगैरे. आणि त्याचं सकाळचं जे खायचं वगैरे असतं सगळं मग ते बनवून त्याला खाऊ घालतात. त्यामुळे ते जर लवकर उठले तर मग त्याचं काही आम्हाला टेन्शन नसतं. व्यवस्थित ते आरवला सांभाळून घेतात, फिरून वगैरे आणतात. मग दिवसभर ऊन आहे, आता उन्हाळा वगैरे पण लागलाय, त्यामुळं मग सकाळी आणि संध्याकाळीच आम्ही त्याला फक्त फिरायला बाहेर नेत असतो. पप्पा सकाळी 8:30ला जातात आणि त्यानंतर ह्यांचं पण वर्क फ्रॉम होम चालू आहे सध्या, त्यामुळं ते पण वरती त्यांचं काम चालू असतं तिकडे जातात. त्यामुळं घरामध्ये दिवसभर आम्ही दोघीच आरवला सांभाळायला असतो आणि दिवसभर बाकीचं काम करायचं इतका कंटाळा येतो ना. सकाळी जे काही काम जितकं आवरता येईल ना तितकं आम्ही आवरून व्यवस्थित क्लिनिंग वगैरे करून ठेवतो. आता बघा ऑलमोस्ट सकाळचे 8:30-9 झाले असेल आणि बाहेर म्हणजे असं वाटत पण नाही की 8:30-9 वाजले, इतकं कडक ऊन पडलेलं असतं. आणि आमचे जे किचन आहे त्याचा दरवाजा, खिडकी, त्याचं म्हणजे जे फ्रंट आहे ना पूर्ण पूर्व दिशा आहे, त्यामुळं सकाळी सकाळी इतकं भयंकर ऊन येतं. जितक्या लवकर काम आवरून निवांत बसू ना तितकं नाही तर इतकी गरमी होते ना किचनमध्ये गॅससमोर. सो हा बॅक साईडचा डोर आहे. आमच्या 2 साईडला 2 गेट आहेत. इकडून पण एक शेतात जायचा रस्ता आहे, तिकडून पण आपण मेन रोडला जाऊ शकतो, गावाकडनं पण जाऊ शकतो. दोन्ही पण रस्ते आहेत. पावसाळा वगैरे असेल तर आम्ही एकच रोड यूज करतो. आणि ह्या दोघांचं बघा काय चाललंय. मी घरातले कामं पटपट आवरून घेते, तोपर्यंत आरवचा ते घरी आल्यापासून हेच चाललंय. रोज दुपारी तो पाण्यामध्ये खेळतो. आता उन्हाळा आहे म्हणून आम्ही त्याला खेळू देतो. बाकी आम्ही हिवाळ्यामध्ये आलो होतो तेव्हा आम्ही काही त्याला पाणी वगैरे खेळू दिलं नाही. तर सकाळी 10-10:30पर्यंत तो खेळतो, त्यानंतर मग आम्ही त्याला पण झोपी लावतो. मग तोपर्यंत ते दोघं खेळताय. मग मी छान बाहेरचा एक व्हिडिओ बनवून घेतला. यांचं पण बाहेर काम चाललंय. गावाकडे आलोय, भरपूर दिवस झाले आणि बऱ्याच दिवसापासून चाललं होतं मग छान घर वगैरे, आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखव. घराच्या जरी डोंगर आहे मस्त छान इकडं मागे. आता ते काही कॅमेरामध्ये दिसणार नाही. हे बघा इकडे मला डोंगरावर जाऊन पण शूट करायचं होतं, पण सध्या तिकडे वाघ आहे त्यामुळे थोडीशी भीती वाटते. आम्ही प्रत्येक वेळेस आलो ना सुट्टीला की मस्त मग आम्ही प्रत्येक म्हणजे 5-6 जण मिळून जात असतो, म्हणजे मग भीती पण वाटत नाही. आता ह्यावेळेस वाघ आहे त्यामुळे 5-6 जण पण जाऊन काय होईल की नाही जास्त भीती भरली मनामध्ये, त्यामुळे काही गेलो नाही. नेक्स्ट टाइम मी नक्की ब्लॉग बनवीन. सो म्हटलं चला तुम्हाला मस्त गावाकडचं आमचं जे काही आजूबाजूचा परिसर आहे शेअर करावं. सो हे इकडं शेती बघा, काही तिकडं खाली पण आहे. आम्ही त्या वावरात त्या दिवशी गेलो होतो, तिथं पण मी थोडं एक शॉर्ट अपलोड केला आहे. तिकडं आता उन्हाळा असल्यामुळे काही पिकं वगैरे पण नाही आहे. आणि इथं पण सध्या आता मका होती, पूर्ण मोकळं आहे. पलीकडनं भुईमुग आहे, थोडेसे भाजीपाला वगैरे पण लावलं. आता उन्हाळा आहे तरी पण पाणी बऱ्यापैकी आहे सध्या, म्हणजे डोंगराळ भाग असून पण आता बऱ्यापैकी पाण्याची सोय झाली आहे, त्यामुळे भाजीपाला वगैरे तर आपण लावू शकतो. सो मम्मीने भाजीपाला लावला आहे. संध्याकाळी थोडंसं ऊन वगैरे कमी झालं ना की भाजीपाला काढायला आम्हाला जायचं आहे, त्याचं पण मी शूट करते. दिवसभरात काय काय होतं ते पण तुमच्यासोबत शेअर करते. सो हे मेन गेट आहे इकडून. पलीकडे काकांचं घर आहे, दोन्ही काकांची घर आहेत दोन्ही त्या साईडला. सो हा एंट्रन्स आहे. एक पाठीमागून पण डोर आहे. इकडे हे जुनं घर आहे. त्या जुन्या घरामध्ये 2 रूम आहेत. त्यामध्ये पण म्हणजे सगळं अडगळीचं सामान वगैरे पडलं आहे. आता माझा आवाज वाऱ्यामुळे किती येतोय मला नाही माहिती. सो पूर्ण अडगळीचं सामान वगैरे इकडे दुसरी पण मागं रूम आहे. आणि या मागच्या रूममध्ये ना आजपर्यंत मीच गेलेली नाही, इतका अंधार आहे. मला पण जायची इतकी भीती वाटते, थोडंसं पाली वगैरे असतं त्यामुळे मी पण गेलेली नाही. फक्त मम्मी पप्पा तेच काही काम वगैरे असतं तर तिकडे जातात. आणि आमच्या दारासमोर हे एक नारळाचं झाड आहे आणि कायम नारळ खाली पडत असतात. आणि 1-2 वेळा असं झालंय की कुणीतरी व्यक्ती तिथं उभा आहे खाली आणि त्याच्या डोक्यात पडता पडता ते राहिले.
आता माझं तर म्हणणं होतं की हे झाड काढून टाका, माझं आणि मम्मींचं, पण घरचे काय ऐकायला तयार नाही आहेत. म्हणून त्यांनी बघा हे असं विणायचं काम चालू केलं आहे, जेणेकरून नारळ जे आहेत ना तिथं वरतीच अडकतील आणि मग आपल्याला काढून घेता येईल. आता याचा किती फायदा होतोय बघूया. आणि मी जे डोंगर बोलले होते ना तो इकडे समोर आहे बघा. त्यानंतर दुपारी छान कैरीचं सरबत बनवलं होतं. आता आमच्या झाडाला पहिल्यांदाच कैऱ्या लागल्यात, बाकीचे जे 1-2 झाड आहेत ते अजून छोटी आहे, म्हणून कैरीचं सरबत आधी एकदा ट्राय केलं होतं, आज पण बनवलं, म्हणजे छान झालं होतं म्हणून दुसऱ्यांदा बनवलं. मग ह्यांना आणि मम्मींना ते सरबत देऊन आले बाहेर. आणि हे जे कैरीचं सरबतची रेसिपी आहे ना, माझ्या मामाच्या घरी आम्ही लहानपणी बनवायचो, म्हणजे माझ्या मम्मी पप्पांच्या घरी काही जास्त कोणी बनवत नाही. माझं मामाचं गाव पण इथून जवळच आहे, पलीकडच्या म्हणजे शेजारच्या गावामध्ये. तर हे सरबत आम्ही तिकडे बनवायचो आणि सरबत पिता पिता मला त्याची आठवण झाली. मग ते मी विचार करत होते, आमच्या मामाच्या घरी जे आंब्याचे झाड आहे ना ते आम्ही सगळे भावंडांनी वाटून घेतली होती, प्रत्येकाच्या नावाचं एक झाड होतं. आता त्यातली एकच झाड शिल्लक आहे. दुपारची कामं आवरल्यानंतर मी आरोसाठी सॅरलॅक बनवायला घेतलं. मी पूर्ण महिनाभराचं सॅरलॅक त्याच्यासाठी बनवून ठेवत असते. आता तसा तो मोठा झालाय, पण स्मूदी वगैरे मध्ये द्यायला ते बरं पडतं. आणि हे 2 माझे दीर आहेत जे रोज संध्याकाळी 4 वाजता आमच्याकडे येत असतात, पण चहा प्यायला नाही म्हणतात. म्हणलं चला आज यांना बळजबरी चहा पाजूनच घेऊया. मम्मीने इकडे तूप बनवायला ठेवलं होतं, त्यानंतर त्या बसल्या फोनवर बोलत, मग ते तुपाकडे पण मला लक्ष द्यायला लागलं. म्हणलं चला संध्याकाळ झाली आहे, थोडं भाजीपाला वगैरे बाहेर लावलाय मम्मींनी, तो काढून घेऊया. त्याआधी मी आणि माझ्या नणंद आहेत राणी, आम्ही दोघींनी मिळून मग थोडेसे कैऱ्या वगैरे चेक केल्या. आता यांना पण बँगलोरला जायचंय, म्हणलं चला यांच्यासाठी पण 2-4 पाठवून देता येईल. छान सनलाईट येतोय ना. सो हा 3रा टेक आहे माझा. आणि ब्लॉगमध्ये कसं मी जास्त व्हॉइस ओव्हरच करते आणि मम्मीला मला दोघींपैकी एकीला ना आरवसाठी थांबायलाच लागतं. त्यामुळे आज पहिल्यांदा आम्ही दोघी आलोय, म्हणलं चला थोडंसं ब्लॉग पण शूट करू. 2-3 दिवसापासून आम्हाला भाज्या काढायच्या होत्या, पण ते पण काही जमत नव्हतं. आज पप्पा लवकर आले त्यामुळे आलोय भाज्या काढायला. इतकं गवत झालंय, ते पण काढायचंय. सो ह्या बघा माझ्या ननंद. या राणी, इंट्रोड्यूस करता का? विशाखा कापसे या माझ्या वहिनी. ते मम्मी काम करते, आपण व्हिडिओ काढतोय. चला व्हिडिओ शूट करू. चला. किती गवत झालंय. तर तूर पण उगली, तूर काढली ऑलरेडी, पण परत आली ती. धने आहेत, धने पण काढलेत, काही काढायचेत. वांगे 2-3 दिवसापूर्वी काढले होते, 4-5 दिवसांनी पुन्हा येतील काढायला. मम्मीने आधी थोडी भेंडी काढून घेतली होती, त्यानंतर आम्ही दोघींनी मिळून गवारीची काढणी केली. आणि ह्या गवारीला तर इतकी खाज आहे ना, म्हणजे मी तर कधी असं भाजीपाला वगैरे काढायला कधी येत नाही. माझ्या माहेरी पण मम्मी कधी असं भाजीपाला लावत नाही, सगळे विकतच आणतात. मम्मी पप्पा पण विकत आणतात, पण त्यांच्या मागं लागून आम्ही बोलायचो की तुम्ही भाजीपाला घरी लावत जा, तुमच्या दोघांपुरता का होईना. त्यामुळे त्यांनी आता 4-5 भाज्या लावल्यात. त्यामध्ये ही शेपू आहे बघा, जी पूर्ण पिवळी पडली. आम्ही बँगलोरवरून आलो ना तेव्हा आम्हाला काढायची होती, पण काढता काढता राहून गेली. आता आरोमुळे मम्मींना काय रानात यायला जमत नाही बाहेर, त्यामुळं त्या पण बिझी असतात. ती पूर्ण पिवळी पडून गेली. त्यानंतर पूर्ण गवारीची काढणी करून घेतली. आज राणी सोबत आल्या होत्या त्यामुळे शूट केलं, नाहीतर शूट करायला कुणीच अवेलेबल नसतं. आणि त्यामुळे भरपूर गोष्टी असतात ज्या कॅप्चर करू शकतो, आम्हाला काही कॅप्चर करता येत नाही. आणि दोघींपैकी एक जण तर आरोसोबत लागतोच, त्यामुळं तर म्हणजे असं खूप कमी मला रेकॉर्ड करता येतं. आता मी स्टँड वगैरे घेईल पुण्याला गेल्यानंतर, त्यामुळं मला शूट करावं लागणार आहे. त्यानंतर मी ट्राय करेल छान शूट करण्याचा. आणि पूर्ण भाजीपाला काढून घेतला. पालक अजून थोडी लहान आहे आणि एवढ्या सगळ्या भाज्या एकत्र काढून काही उपयोग पण नाही. सो असा होता माझा गावाकडचा एक संपूर्ण दिवस. जेवढं कॅप्चर करता येईल तेवढं मी ट्राय केलं आहे. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि जर व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझे पुढचे व्हिडिओ पण दिसतील. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर.